देशातल्या प्रत्येक गरजूला जोपर्यंत पक्क घर मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा आपला संकल्प आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। पंतप्रधान आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या हस्ते गया इथं सुमारे 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं। केंद्र सरकारनं पीएम आवास योजनेअंतर्गत गेल्या 11 वर्षांमध्ये 4 कोटी लोकांना पक्की घरं बांधून दिली आहेत। या घरांसोबतच प्रत्येक गरीबाला स्वाभिमानही दिलाय आणि त्यांना सन्माननीय जीवनाची हमी दिली आहे असं ते म्हणाले। बिहारची भूमी ही चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य यांची भूमी आहे। देशावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी बिहार देशाची ढाल बनून उभा राहिलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर याच बिहारच्या भूमीतून आपण पाकिस्तानला धडा शिकवण्याचा संकल्प केला होता। पाकिस्तान आपल्यावरती ड्रोन हल्ले करत होता आणि क्षेपणास्त्र डागत होता, तर भारत या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत होता असं पंतप्रधानांनी सांगितलं। ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या संरक्षण धोरणाची नवी रेषा आखली आहे। दहशतवादी कुठेही लपले तरी भारताची क्षेपणास्त्र त्यांना शोधून काढतील असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला। जब किसी दुश्मन ने भारत को चुनौती दी है, बिहार देश की ढाल बनकर खड़ा हुआ है। इस धरती पर लिया गया हर संकल्प कभी खाली नहीं जाता। और इसलिए तो भाइयों बहनों, जब कश्मीर के पहलगाम में आतंकी हमला हुआ था, हमारे निर्दोष नागरिकों को उनका धर्म पूछ करके मारा गया, मैंने बिहार की इसी धरती से आतंकवादियों को मिट्टी में मिलाने की बात कही थी। आज दुनिया देख रही है, बिहार की धरती से लिया गया वो संकल्प पूरा हो चुका है। या आधीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये बिहार मागासलेला राहिला आणि इथल्या कित्येक पिढ्यांना आपलं राज्य सोडून उपजीविकेसाठी दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नव्हता। आजही काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासारखे पक्ष हे केवळ मतपेढीसाठी घुसखोरीला प्रोत्साहन देत आहेत। सरहद्दीच्या भागामध्ये घुसखोरीमुळे बदलती लोकसंख्यिक रचना हा चिंतेचा विषय बनलाय आणि त्याला आळा घालण्यासाठी लवकरच बिहारमध्ये लोकसंख्यिक अभियान राबवलं जाईल अशी घोषणाही त्यांनी केली। बिहारच्या विकासाचा दृष्टिकोन बदलत कोणत्याही योजनेच्या पायाभरणीनंतर ती योजना लवकरात लवकर संपूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारनं प्राधान्य दिलंय असंही पंतप्रधानांनी सांगितलं। केंद्र की एनडीए सरकार की बहुत बड़ी प्राथमिकता है, इसलिए आज बिहार चौतरफा विकास के रास्ते पर आगे बढ़ रहा है। लालटेन राज में एक क्षेत्र लाल आतंक से जकड़ा हुआ था। माओवादियों की वजह से शाम के बाद कहीं आना जाना मुश्किल था। लालटेन वालों ने पूरे बिहार के भविष्य को अंधेरे में धकेल दिया था। न शिक्षा थी, न रोजगार था। बिहार की कितनी पीढ़ियों को इन लोगों ने बिहार से पलायन के लिए मजबूर कर दिया था। बिहार के लोगों को आरजेडी और उनके साथी सिर्फ अपना वोट बैंक मानते हैं। पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन झालेले प्रकल्प हे वीज, रस्ते, आरोग्य, शहरी विकास आणि पाणी पुरवठा अशा विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत। याशिवाय त्यांनी उत्तर आणि दक्षिण बिहारमधला संपर्क वाढवण्यासाठी गंगा नदीवरच्या औंटा सिमरिया पूल प्रकल्पाचंही उद्घाटन केलं। गया आणि दिल्ली दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस तसंच वैशाली आणि कोडरमा दरम्यान बुद्धिस्ट सर्किट ट्रेनलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला।
बिहारमधल्या वीज निर्मिती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सुमारे 6,880 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या बक्सर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं। याशिवाय आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना मोठी चालना देत त्यांनी मुझफ्फरपूर इथं होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं। याबरोबरच पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 12,000 ग्रामीण लाभार्थ्यांचा आणि पंतप्रधान आवास योजना शहरी योजनेअंतर्गत 4,260 लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळ्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते घराची प्रतिकात्मक किल्ली प्रदान करण्यात आली। बिहारमधल्या बेगुसराय इथं रोड शो दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बिहारवासियांनी जोरदार स्वागत केलं।